आजच्या दिवसातला दुसरा सामना एका ठिकाणी जयसाई विरार, दुसऱ्या ठिकाणी श्री स्पोर्ट्स विनीत आणि वेदांत ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। गौतम स्ट्रायकर गोलंदाजी मार्गवरती प्रमुख असरा आहे गौतम पाटील, जयसाई विरार संघाचा एक ऑलराऊंड परफॉर्म करणारा खेळाडू। पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, ते चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला, पहिली धाव घेतली गेली या चेंडूवरती। दुसरी धाव अजून या ठिकाणी पुढच्या चेंडूवरती घेतली जाते। क्या बात आहे, चांगला फटका होता निश्चित विनीतच्या बॅटीतून येणारा आणि त्या चेंडूवरती आपण पाहिला खूप सुरेख क्षेत्ररक्षण विवेक कडनं पाहायला मिळाला। त्या चेंडूला सूर मारून अडवला त्या चेंडूला आणि एकच धाव घेतली गेली त्या चेंडूवरती। वेदांत स्ट्राईक इनवरती येतोय, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय वेदांत करता पडणारा हा चेंडू आता मात्र पाहायला गेलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला, परंतु बॅटीची खालची कडा लागून यष्टीरक्षकाकडून पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। चार चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत। तर गौतमचा हा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला गेला, आणखी एक धावेमध्ये एक धावसंख्या ऍड होते। 5 चेंडू 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत। लास्ट बॉल असेल या षटकातला, विनीत करता असेल स्ट्राईक। खोलटप्या चेंडूवरती मारला फटका, हिमांशूने चेंडूला अडवलाय आणि फेकी सुद्धा लगेच केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रन घेण्याचा कोणताच चान्स मिळालेला नाहीये। दरम्यान चेंडू पडतो निर्धाव, पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री स्पोर्ट्स संघ लगावतोय फक्त ना फक्त 4 धावा। माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावली, माझे आईची माया मावली तुझे। पहिल्या षटकाच्या समाधान 4 आल्यात, नंतर तो रोहित पुढचा गोलंदाज, त्या बाते ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलं साहिलच्या मार्फत आणि चेंडूला अडवल्यानंतर फेकी सुद्धा तितक्याच वेगाने केली आणि एकही धाव घेण्याची संधी मिळालेली नाहीये। अकुटप्या चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मारला फटका आहे, आता मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून निघून जातोय। 4 धावांसाठी येतोय चौकार। चार धावांनी 8 धावा फलकावरती 8। 2 चेंडू आतापर्यंत संपले आहेत, 8 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत। तर पहिला चौकार या ठिकाणी आपण पाहिला तर वेदांतच्या बॅटतून आणि उलटा चेंडू त्या चेंडूला पाठवून दिलेला आहे। हिमांशू आणि विवेकच्या गॅप मधून 4 धावांसाठी येतोय अजून एक दणदणीत खणखणीत चौकार। अजून एक 4 धावाने धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती आता मात्र कोऱ्याने येताना आपल्याला पाहायला मिळतात। बॅक टू बॅक 2 चौकारांनी धावा फलकावरती लगावल्यात 12। ज्या ठिकाणी रोहितचे 2च चेंडू आतापर्यंत संपले, 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत। 3 बॉल झालेत। हलक्या रीतीने खाऊन गेला, पाहिला हा चेंडू सुरेख आहे, तर निश्चितच त्या चेंडूवरती जोखीम न उचलता एक धाव घेतलेली बरी। या अनुषंगाने घेतलेली ही एक धाव आणि एका धावनेशी धाव फलक सरकते, 1 ने धावा फलकावरती लगावता येतं।
13 धावा. अजून एक धाव धावसंख्यामध्ये ऍड केली जाते. 14वी धाव फलकावरती लगावली जाते, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. कुठं चेंडू निश्चित त्या चेंडूवरती टॅपच्या सहारे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटीची खालची कडा लागून या ठिकाणी गौतमने चेंडूला आडून फेकला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्ती तर 1-5-15 15 धावा एकही गडी न गमावता श्री स्पोर्ट्स संघ लगावतोय. दरम्यान येणारी षटक असतील निश्चित 2 आणि 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल निश्चितच येणारी 2 षटक दर्शवतील. पहिला चेंडू निश्चितच विवेकच्या हातून पडणारा आपल्याला पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती एकच धाव काढली गेली आणि एका धावण्याची 16 धावा. विवेकच्या खोलवर टप्प्यात चेंडू रोहितकडे चेंडू केलाय. रोहितने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावण्याची अजून एकने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पण विनीत आणि वेदांत ही जोडी अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितच 4च आल्या होत्या. त्यानंतर न खचता आणि न नाराज होता आपण पाहिलं तर 2 चौकार सुद्धा वेदांनी लगावले. आणि त्यानंतर आपण पाहतोय या चेंडूवरती ड्राईव्ह केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटच्या रूपाने विनीतला या ठिकाणी बाद व्हावं लागते. आई तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार, सारी हिरवी गार गाईला सोनेरी किनार, कल्याण नवरत्नाचा राईला शोधाई चिनगार, चला पहिला हादरा लागल्यानंतर नवीन फलंदाजी मार्कवरती होतोय विनय. ड्राईव्ह केला हलक्या रीतीने. गौतम चेंडूवरती वेगाने आला होता. फेकी सुद्धा तितक्यात वेगाने केली होती, परंतु गॅदर झालं नाही. त्या कारणे ही रन या ठिकाणी कंप्लीट होते. बाल बचावला होता वेदांत. अठरा धावा. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. यशने चेंडूला अडवलाय चेंडूला. लास्ट बॉल असेल. 18 धावा फलकावरती. खोलटप्पा चेंडूवरती निश्चितच अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. या सेशनचे आणखी एक सन्माननीय व्यक्ती म्हणजेच जितूजी क्षत्रिय यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमार्फत जितूचा आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. 19 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लास्ट ओव्हर आहे. या लास्ट ओव्हरमध्ये किती धावा लगावल्या जातील यावर तुझं लक्ष असेल, कारण हे लास्ट शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचा वेदांत खेळपट्टीवर त्या हाती निश्चित या षटकामध्ये किमान 2 तरी चौकार श्री स्पोर्ट्स संघ गृहीत धरू शकतो. परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. झेल सुटल्यानंतर चेंडू जाते सीमार पार आणि 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. अजून एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा विनयच्या बॅटीतून येतोय चौकार. दोन
चौकारांशी धावा मात्र आता कोऱ्याने येताना आपल्याला पाहायला मिळतात. वेग वाढवला जातोय आणि शेवटचे षटक हाणामारी फटकेबाजीचं कसं असते ते त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला समोर दिसतंय. विनयच्या बॅटतून येणारे 2 फटके चौकारांचे आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव काढली जाते. धावा फलकावती 28 धावा आणि चांगल्या धावसंख्येच्या वाटचालीकडे आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स संघ. वेदांत स्ट्रायकरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. टप्प्यात चेंडू ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता साहिलने. चेंडू अडलाय. बॅकअप मिळालं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचा आणि वेदांत रनआउट चुरपात बाद. नेक्स्ट मॅच साठी धावा फलकावते 28 धावा. लास्ट बॉल आहे या षटकातला. 2 बॉल आहेत. 2 बॉल आहेत. या पुन्हा सामना नामा बॉईज वर्सेस साईराज. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये या. षटकार मारून गाडी बाद शेवटच्या चेंडूवरती तर नक्कीच 28 वरती धावसंख्या स्थिरावली जाते आणि 29 धावांचं टार्गेट येऊन राहते जयसाई विरार संघाला. सुमित खेडेकर सर आपण या. तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. एका ठिकाणी संघ असेल नामा बॉईज, दुसऱ्या ठिकाणी संघ असेल साईराज. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल 28 धावा आहेत तर 1 बॉल बाकी असेल. किशान असेल ईशान निशांत असेल स्ट्राईक एंड वरती या शेवटच्या चेंडूवरती. हलगर्दीने घेऊन गाडा चेंडूला. 29वी धाव फलकावरती लगावली गेली आणि 30 धावांचा टार्गेट जयसाई विरार संघात झाली. चला नामा बॉईज आणि साईराज संघाचे कर्णधार या. सुमित खेडेकर तुमच्या हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. हेड्स इज अ कॉल आणि बॅक टू बॅक तिसरा हेड या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्कीच नामा बॉईज संघ दादा आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. तर निरंजन नाणेफेक पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना आहे. पहिल्याच सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्या तर काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय निश्चितच आपण पाहिला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सामने आपण पाहिलेत कशा पद्धतीने झाले आणि आता मात्र तुमच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकलाय. कोणत्या पद्धती रणनीती असेल आणि काय समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करायचा असेल? 100% देऊ आणि 27च्या आतमध्ये 1 चौक्याचीच मॅच ठेवू. समोरचा संघ पण चांगला आहे आणि आमचाच आहे. एकत्र खेळतो आम्ही, इथे प्रॅक्टिस पण करतो. तर कमीत कमी रनमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. साईराज संघ नाणेफेक तुमच्या वतीने लागले नाही, तुमच्या वतीने लागला असता काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असते. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. मनासारखं झालेलं तर समोरचा संघ नामा बॉईज संघ एक चांगला संघ आहे, मातब्बर संघ आहे. निश्चितच त्या निरंजनी ज्या पद्धतीने म्हटलं की आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतोय, आमचा जो मैत्रीचे संबंध आहेत तर त्या संघासोबत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 30 प्लस करण्याचा निर्णय आहे. तर नक्कीच कोणत्या खेळाडूवरती जास्त नजर असेल या टुर्नामेंटमध्ये? ओपनर बॅट्समॅन. नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन केलं. थँक्यू सो मच. या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान नाणेफेक जिंकलाय आपण पाहिलं तर नामा बॉईज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी प्रवृत्त केला जातोय साईराजचा संघ. चला दरम्यान वळूया नेक्स्ट सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी 30 धावांचं एक चांगला आव्हान समोर आहे जयसाई विरार संघाच्या. आणि करण गौतम ही जोडी मैदानामध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती आलेली 1 धाव आणि त्यानंतर अंपायर नो प्लस 4 आहे का? नो प्लस 4 म्हणजे धावसंख्या 5 ने वाढ होईल. गौतमच्या बॅटीतून येणारा ह्या स्पर्धेमधला पहिला चौकार पाहायला मिळाला 9 चेंडूवरती येताना. आणि 30 धावांचा पाठलाग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा पहिल्या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि अजून 23 चेंडू बाकी आहेत. 23 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल तर नक्कीच श्री स्पोर्ट्स संघाला या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज असेल.
आणि पहिला पहिला सामना निश्चित पहिल्या पहिल्याच सामन्यामध्ये निश्चितच जर ज्या टायमाला विजय संपादन करणारा संघ असतो त्याचा या ठिकाणी कॉन्फिडन्स उंचावतो आणि पुढच्या सामन्यामध्ये निश्चितच त्याहून चांगला एफर्ट लावण्यामध्ये यश प्राप्त करत असतो. तर दरम्यान हा सामना कोण जिंकेल कारण पहिल्या चेंडूवर त्याला 6 धाबा. कॉलर डब्या चेंडू ऑन साईडला मारला या ठिकाणी कव्हरच्या दिशेला मारला फटका अडवलाय कूद कर्णधाराने आणि फेकी सुद्धा चांगल्या रीतीने केली. गौतम या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जातोय. नाव चुरपाने गडी बाद. दोन चेंडू धावा फलकावरती 6. गौतमने चौकार ठोकला होता 9 चेंडू होते त्यानंतर त्याला बॅक टू डिपार्ट सुद्धा पाठवलं गेलेलं आहे. टप्प्यात चेंडू त्या चेंडूवरती पाठवून दिलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. धावा फलकावरती 7 लगावल्या जातात. 23 धावांची गरज असेल. चेंडूंची संख्या पण पाहिली तर 21 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. टप्प्यात चेंडू निश्चितच थोडासा हळुवारपणे येणारा चेंडूला तितक्याच हळुवारपणे खेळून काढला चेंडूला आणि एक धाव काढली गेली आहे चेंडूवरती. अजून एक धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. माझा चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार करणच्या बॅटीतून. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. 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 शिवबा संगीची नेते मावळे लढले लढता लढता धारा कीर्ती बघा ते पडले या मर्द मराठा. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक गडीच्या मोबदल्यानंतर धावा फलकावरती आहेत 13 धावा. चला अजून पाहायला गेला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असेल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यस चला दिवेश आपण या. दिवेश कारेकर कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं. हां ऑप्शनच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांताच्या स्वरूपात धावसंघामध्ये धावा ऍड होत आहेत. 14 धावा. हलक्या रीतीने खेळून काढला. पहा बॉल टू बॉलचं समीकरण आहे आणि 2 आपण वर आहोत तर नक्कीच एकेरी धावसंख्येवरती भर देऊन ही जे धावफलक आहे सेट केलेला ते पार करू आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देऊ अशा अनुषंगाने आपण पाहिलं. करणच्या बॅटीतली आलेली एक धाव. 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावांची गरज असेल. करण नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक कॅमेरावरती आपण पाहिलं तर अंकित ही जोडीमध्ये आपण गौतमला सस्त्यामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला एक चौकार आला होता. त्यानंतर रनआउट चोरपाने बाद झाला होता परंतु करणने आपल्या खेळीला निश्चितच आपल्या खेळीशी साजेसं काम करून आपल्या संघासाठी अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे.
17 धावा फलकावरती आहेत. तर 13 धावांची गरज. अंकित काटा पडणारा चेंडू, हो हो टप्पा पडल्यानंतर निश्चितच फलंदाज बीट झाला होताच, परंतु यष्टीरक्षक सुद्धा होतोय बीट आणि चेंडू जातोय बायच्या स्वरूपात. एक धाव या ठिकाणी भेटू शकेल जयसाई विरार संघाला आणि एका धावनेशी धावफलक सरकते आणि धावफलक पोहोचते 18 धावांवरती. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी असतील. धावा फलकावरती 18. करणने मारला फटका, निशांनी अडवला. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने केली होती, परंतु आपण पाहिलं तर फेकी गॅदर करता आलेलं नाही आहे आणि त्या कारणे ही धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. 19वी धाव फलकावरती लगावली जाते आणि लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा 19. 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची गरज असेल जयसाई विरार संघाला. अंकित स्ट्राईक एंडवरती ड्राईव्ह केला, आता मात्र चुकी घडली जाते क्षेत्ररक्षकाकडनं. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. येतोय चौकार अंकितच्या बॅटीतून. तर 2 षटक संपले. 2 षटकामध्ये आलेल्या 23 धावा. आता मात्र 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये फक्त ना फक्त 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. पण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जयसाई संघाचा. समोरचा संघ आपण पाहिलं तर निश्चितच 30 धावांपर्यंत पोहोचला आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कामगिरी चांगली राहिलेली आहे करणची, अंकितची आणि जयसाई विरार संघाची. दरम्यान पहिल्या चेंडूवरती आलेली ही एक धाव आपण पाहिला. अटॅकिंग फील्ड सजवली गेली होती आणि ती फील्ड सजवल्यानंतर आपण पाहिलं त्या फील्डमधून सुद्धा एक चोरून धाव घेतलेली गेलेली आहे. एका धावनेची धावसंख्या पुढे सरकते. धावा फलकावरती पोहोचतात 24 आकड्यावरती आणि अजूनही 6 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टाकलेला आहे. फक्त दिशा दिली. डिक्लेअर स्वरूपात एक धाव अजून ऍड होते धावसंख्येमध्ये. 25वी धाव फलकावरती लगावली जाते. पंचवीस 26वी धाव फलकावरती लगावली जाते. 4 धावांची गरज असेल फक्त हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. उलटा चेंडू. आता मात्र चेंडूला अडवलाय चेंडूला. एकही धाव भेटणार नाही चेंडूवरती. असे निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं असेल श्री स्पोर्ट्स संघाला. तर ते निर्धाव चेंडू येतील का निश्चितच, कारण अटॅकिंग फिल्डिंग लावली गेलेली आहे. अंकितचा प्रयत्न, करणचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. ग्लांच्या स्वरूपात खेळलेला हा फटका एकच धाव देऊन जाईल. एका धावानेशी धावफलक अजून एकने पुढे सरकेल. धाव फलकावरती लगावल्या जात आहेत 30-27. फक्त ना फक्त 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जयसाई विरार संघाला. उलटा चेंडू ऑन साइड ढकललेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. विजयी चौकार येतोय करणच्या बॅटीतून आणि जयसाई विरार संघ हा सामना जिंकतोय. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन,